श्रीराम रामकथा प्रिय अंजनीतनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण अरण्यकांडातला विराधवध नावाचा दुसरा अध्याय पाहिलेला होता. आज तिसरा अध्याय. श्रीराम दर्शनापुढं मला ब्रह्मभुवन सुद्धा थोकडं आहे असं इंद्राला सांगत असताना श्रीराम तिथं आले. इंद्र म्हणजे सूर्याची सोलीव प्रभा, जणू काही अग्नीचा गाभा अशी अंगप्रभा शोभत होती. मस्तकावरती चंद्रकांतीप्रमाणे शोभणारे छत्र चौऱ्या ढळत होत्या. इंद्राबरोबर नेहमी इंद्रगण मरुदगण असून ज्ञानी गुरु बृहस्पतीही होते. त्या सर्वांनी श्रीरामाला पाहिलं. सोबत सीता आणि लक्ष्मणालाही पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांचा जय जयकार करत निजधामाला गेले. श्रीराम लक्ष्मण सीतेनं शरभंग ऋषींना वंदन करून ऋषींनी त्यांना आलिंगन देऊन श्रीरामाचे मधुपर्क विधानाने पूजन केले. श्रीरामाने त्यांना इंद्रादिदेव कशासाठी आले होते असं विचारलं तेव्हा ऋषी विस्मयसंपन्न होऊन श्रीरामाचे दिव्य दर्शन पाहत राहिले आणि म्हणाले, जे जे मी तपानं मिळवलं आहे ते सामान्य माणसाला मिळणं आणि मिळवणं अवघड आहे. अविकळ कर्म करून मी पितृलोक मिळवला, शतसोमयाग करून मी स्वर्गलोक, ब्राह्मण भक्ती आणि सत्यव्रत करून सत्यलोक मिळवला. म्हणून मला नेण्यासाठी परमेश्वराकडं इंद्रादिदेव स्वतः विमान घेऊन आले. पण तू येणार असं कळल्यावर त्या ब्रह्मादी लोकांचा त्याग करून मी तुझं दर्शन घेण्यासाठी थांबलो. तुझ्या दर्शनामुळं मला सर्व गोष्टी अत्यंत तुच्छ वाटतात. मी आज माझे सर्व पुण्य तुला अर्पण करत आहे. मला पूर्वी भ्रम होता की पुण्यकर्मांनीच ब्रह्मप्राप्ती होते, पण श्रीरामाची भेट पुण्य पापाचा क्षय झाल्यावरच होते हे मला आज कळलं. तुझं मुख पाहून अलौकिक सुख होऊन सर्व संसाराची तुटी होऊन कोटी कोटी निष्काम पुण्य प्राप्त होते. सर्वेंद्रियांना नित्य विश्रांती मिळते. ऋषींचं वचन ऐकून रघुपतीला अत्यंत संतोष होऊन त्यांची अद्भुत शक्ती पाहून त्यांना या अत्यंत घोर अशा दंडकारण्यामध्ये मी कुठं निवास करावा म्हणून विचारलं तेव्हा तिथं सुतीक्ष्ण महाऋषी राहतात. ते तुम्हाला सांगतील. तुमची कीर्ती या त्रिजगतामध्ये वाढेल. तत्पूर्वी माझी एक विज्ञापना ऐकावी. तुला पाहताच माझे दृश्यादृश्य भान नाहीसे झालं. भवभयाचं भान खुंटलं. मला आता गमनागमन उरलं नाही. तरीसुद्धा प्रारब्ध जे बोलायला अत्यंत कठीण असते त्या प्रारब्धानं आज मी विमानातून सत्यलोकाला गेलो असतो. पण तुझ्या दर्शन घेण्यासाठी या प्रारब्ध देहाची तुझी गाठ पडली. आता माझा केव्हाही देह पडेल. तुला पाहून या देहाचं दहन करून सत्यलोकापर्यंत जाईन. रघुपती, आपण क्षणैक स्थिर राहावे. सर्प ज्याप्रमाणे कात टाकतो त्याप्रमाणे या स्थूल देहाचा निराश करून दहन करून मी सत्यलोकाला जाईन. योगाग्नीने देह दाहोन हा देहाकृती सांडेन असं म्हणून शरभंगानं आसन घालून योगाग्नीनं देहाचं दहन केलं. स्वर्गलोक अश्वमेध यज्ञापेक्षा सुद्धा सत्यलोकाचा महिमा गहन आहे. सत्यलोकामध्ये गेल्यावरही श्रीरामकृपेनं त्यांची देहबुद्धी देहाभिमान गेला आणि सर्वांना पूज्य झाला. याकरता श्रीराम नामस्मरणांचं फार महत्त्व असून त्यांनी देहबंधन नाहीसं होतं. देही असूनही विदेही शरभंग झाला. आणि रामायण हे परमामृत असून भोगते वशिष्ठ आहेत. त्यांचं उच्छिष्ट सेवनानं मी अवचट झालो. या ठिकाणी भावार्थ रामायणातील अरण्यकांडातील शरभंगो उद्धारण नावाचा तिसरा अध्याय संपूर्ण झाला. अध्याय चौथा. श्रीरामाने विराधाचा वध केला. शरभंगाचं उद्धरण केलेलं पाहून अनेक मुनिगण राक्षसांच्या भयाच्या भीतीनं श्रीरामाच्या आश्रयाला आले. सर्व प्रकारचे ऋषीमुनी काही आपल्या परिवारासह राक्षसांच्या भीतीने एकत्र आले. ब्राह्मण राक्षसांची गाऱ्हाणी सांगू लागले. राक्षस तापसी लोकांना मारून त्यांचे मांस सगळीकडे विखरून टाकतात. अशी कितीतरी
मढी सर्वत्र विखरून पडलेली आहेत. आम्ही श्रीरामा तुला शरण आलो आहोत. तुला लोटांगण घालून आम्हा सर्व अनाथ दिनांचं हे कृपाळा संरक्षण करावे. तेव्हा श्रीराम त्यांना अत्यंत नम्रपणाने म्हणाले, मी कोणी मोठा नाही, तुमच्यासारखाच आहे. तुम्ही वयोवृद्ध, तपोवृद्ध, विद्वानांसाठी ज्ञानी, ज्येष्ठ, श्रेष्ठ आहात. आपण मोठेपणा मला देऊ नका. मी तुमच्या मानाला पात्र नाही. आपण सर्वजणच मला देवता समान पूज्य आहात. साधू सज्जनांचं रक्षण करणं हा आपला धर्म असून त्यासाठीच मी वनामध्ये आलो आहे. तुमच्या आशीर्वादानं माझ्या पराक्रमाला यश मिळू दे. एका क्षणामध्ये रणांगणामध्ये स्वसामर्थ्यानं राक्षसांना मारेन. हे ऐकून सर्व ब्राह्मणवृंद आणि ऋषीमुनींनी श्रीरामाचा जय जयकार करून आशीर्वचनांचा अभिषेक केला. श्रीराम लक्ष्मण सीतेबरोबर शरभंग ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमाकडे चालले. तपत्तेजाने अत्यंत तेजपुंज झालेले महाऋषी सुतीक्ष्णांचा आश्रम अत्यंत सुखदायक होता. आश्रमाचं नवल म्हणजे तेथील सर्व फळं मुळं अत्यंत सुस्वादी असून त्यांचा सुगंध चोहीकडे दरवळत होता. तेथील जळांचा आचमन घेताच सर्व श्रमांचं निवारण होतं. श्रीराम आणि सर्व ऋषी अत्यंत सुखावून सुतीक्ष्णांच्या समोर आले. रघुनंदन भेटीला आलेला पाहून सुतीक्ष्ण आपला जप, तप, ध्यान, आसन सोडून अत्यंत सावधानतेनं भेटीला आले आणि त्यांच्या मनात आलं, ज्याच्यासाठी आपण जप, ध्यान, तपस, साधन, अनुष्ठान केले, वेदपठण केलं, शास्त्र श्रवण, योगसाधना केली आणि ज्याच्यासाठी शिवभवानी अनुदिनी नित्य चिंतन करतात, तो हा त्रिभुवनाचा परमात्मा श्रीराम अनायासे अत्यंत भाग्याने आपल्या आश्रमात आलेला आहे. हृदयस्थ श्रीरामाने त्यांचं मनोगत जाणून श्रीराम अत्यंत उल्हासित मनानं सुतीक्ष्णांच्या चरणांना वंदन करतात आणि श्रीराम म्हणजे परब्रह्मच आहे हे ऋषी आपल्या ज्ञानानं जाणून श्रीरामांच्या चरणांना वंदन करून दृढ आलिंगन देऊन मस्तक अवघ्राण करून अत्यंत आल्हादाने बोलू लागले. दंडकारण्यातल्या माझ्या आश्रमामध्ये आपल्याला कोणतेही भय नाही. कोणत्याही प्रकारे राक्षस त्रास देणार नाहीत. आपण सीता आणि लक्ष्मणासहित अत्यंत आनंदानं इथं राहावं असं म्हणून वनफळांचं भोजन देत 6 महिने आश्रमामध्ये राहिले. शरभंग ऋषींच्या आज्ञेप्रमाणे तपत्तेजोराशी सुतीक्ष्णांना श्रीराम विचारू लागले, या दंडकारण्यामध्ये आम्हाला राहण्यासाठी कोणते योग्य स्थान आहे? श्रीरामांच्या वचनाने ऋषी सुखसंपन्न होऊन आनंदाने या दंडकारण्यामध्ये अनेक ऋषींचे आश्रम आहेत. त्या आश्रमांना भेट देऊन जिथं विश्रांती निवास करावासा वाटेल तिथं राहून परत या आश्रमामध्ये यावे. मग मी आपल्याला निवासस्थान सांगेन. ऋषींचं वचन ऐकून श्रीराम, सीता आणि लक्ष्मणांनी ऋषींना वंदन करून दंडकारण्य गमन करण्यास निघाले. लक्ष्मणाच्या सूचनेवरून मागे विराधाने सीता सर्वात मागे चालत असताना हरण केले होते, म्हणून आता पुढे श्रीराम, मध्ये सीता आणि मागे लक्ष्मण या क्रमाने चालू लागले. बरोबर ऋषीगण, तापसी, ब्राह्मण, वने, उपवने, शुभकानने, ऋषींचे आगाध आश्रम, ज्या ठिकाणी वेदाध्ययन, अनुष्ठान, तपाची अनुष्ठाने चालतात त्या आश्रमांना भेटी देत राहिले. चालता चालता दंडकारण्यातील अतिशय पावन अशा सरोवराकाठी आले, ज्या ठिकाणी अत्यंत मनोहर नृत्य आणि गीत ऐकू येत होते पण दिसत नव्हते. अत्यंत विस्मयाने श्रीरामाने ऋषींना याबद्दल विचारले. तेव्हा ऋषी सांगू लागले, अत्यंत पुरातन असे पंचाप्सर नावाचे सरोवर असून अत्यंत तप करून मांडकर्णी ऋषींनी हे निर्मिले आहे. 10 सहस्र वर्षे निराहार राहून फक्त वायू भक्षण करत तप केले. त्यांच्या बुद्धीला कामाचा स्पर्शही नव्हता. त्यांचे तप पाहून स्वर्गामध्ये ऋषी आणि सरोवरांमध्ये हाहाकार उडाला आणि इंद्राने त्यांच्या तपामध्ये विघ्न आणण्यासाठी 5 अप्सरांना रूप, यौवन, अत्यंत मनोहर असं गीत आणि नृत्यामध्ये अशा त्या प्रवीण होत्या. त्यांना पाहताच कामासक्ती निर्माण झाली,
पण त्यांच्याजवळ जाताच अप्सरांनी या ऋषींची उपेक्षा करून निघून गेल्या. नाथ म्हणतात, जोपर्यंत सुंदर स्त्री दृष्टीत पडत नाही तोपर्यंतच वैराग्याच्या गोष्टी कराव्यात. एकदा स्त्री संग मनामध्ये आला की पुरुष कामासक्त होऊन तपोभंग करून सर्व सिद्धी निघून जातात. या ऋषींच्या कानावर स्त्रीगीत पडताच वैराग्य हरवून गेले आणि त्यांचे नाव मंदकर्णी ऋषी असं पडलं. मंदकर्णी ऋषींच्या इथं आलेले आहेत. त्या 5 अप्सरा इंद्रदेवाचे ऋषीला स्त्री मोह घालण्याचे काम करून परतल्या. तेव्हा इंद्राला आता ऋषींना आपल्या तपस्सामर्थ्याने आपण त्यांच्या तपामध्ये विघ्न आणल्याचे कळेल आणि आपल्याला शाप देईल असं वाटून ऋषींच्याकडे जाऊन तुम्ही मागाल तो वर देईन असं म्हणल्यावर ऋषींनी मला त्या 5 अप्सरा द्याव्यात असं म्हणाले. 10 सहस्र वर्ष तप करून जर्जर झालेल्या ऋषींच्या जवळ अप्सरा राहायला तयार होईनात. तेव्हा ऋषींनी आपल्या सामर्थ्यानं अत्यंत मोहक असं मदनरूप धारण केल्यावर त्या 5 अप्सरा त्याला भुलल्या. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही पुरुष त्यांना आवडेना इतक्या त्या मंदकर्णी ऋषींच्या मध्ये रममाण झाल्या. ऋषींनी आपल्या सामर्थ्यानं त्या सरोवरामध्ये मंदिर उभा करून त्यामध्ये नित्य या अप्सरांचं गीत नृत्य ध्वनी ऐकू येतो असं तेथील ऋषी सांगत असता श्रीराम अत्यंत विस्मय पाहून तेथील जळाचं आचमन करताच रामांना मंदकर्णी ऋषी भुवन दिसू लागलं. मंदकर्णींना श्रीरामांना पाहताच अत्यंत आल्हाद वाटला. अत्यंत आदराने ऋषींनी श्रीराम लक्ष्मण सीतेला आपल्या मंदिरामध्ये आणले आणि बरेच वर्ष तिथं ठेवून घेतलं. मंदकर्णी ऋषी अत्यंत तत्परतेनं प्रेमानं श्रीराम नाम घेत त्यांची सेवा करू लागले. 5 अप्सरा देखील श्रीरामांच्या भजनामध्ये रमून गेल्या. पूर्वी अत्यंत निष्काम तप केल्यानं फळाची प्राप्ती श्रीराममूर्ती त्यांच्या घरी येऊन मिळाली. श्रीरामप्रेमानं ऋषींना ब्रह्मसंतुष्टी होऊन ब्रह्मसमाधान प्राप्त झालं. अप्सराही सुखसंपन्न झाल्या. दिनोद्धारण करून रघुनंदन पुढे निघाले. मंदकर्णी ऋषींचे आदर आणि प्रेम पाहून श्रीराम सीता लक्ष्मण त्यांच्या आश्रमामध्ये सुखी झाले. ऋषी आणि अप्सराही सुखी झाल्या. पुढे अनेक ऋषींच्या आश्रमांना भेट देत कुठं महिना, कुठं 2 महिने, कुठं 6 महिने, कुठं वर्ष, 1.5 वर्ष राहत परत सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमामध्ये पुनरागमन केले. तेव्हा सुतीक्ष्णांना अत्यंत आनंद झाला. ते श्रीरामांच्या सेवेमध्ये कोणतंही न्यून न ठेवता सुस्वादी वनफळांचे भोजन देऊन त्यांना ठेवून घेतलं. श्रीरामांनी सुतीक्ष्णांना इथं अगस्ती आश्रम कोठे आहे आणि तिथं आम्हाला पोचवावे म्हणून विनंती केली. तेव्हा श्रीराम, तू धन्य आहेस. अगस्तींचा आश्रम अत्यंत पावन असून इथून अर्धा योजन दूर आहे. तिघांनी सुतीक्ष्णांना नमस्कार करून अगस्ती आश्रमाकडे प्रयाण केलं. अगस्ती ऋषींचा महिमा असा आहे की वातापी नावाचा राक्षस ब्राह्मणांना बोलावून भोजन देऊन कपटानं मारत असे. एकदा अगस्ती आले असताना त्यांनाही भोजन देऊ लागला आणि आपल्या बंधूंना बोलावून मारू लागला. अगस्तींनी हे पूर्वीच जाणले होते. त्यांनी मी सर्वांना संपवले आहे असं म्हणल्यावर वातापी राक्षस अक्राळ विक्राळ रूप घेऊन अगस्तींना मारण्यासाठी आला. तथापि अगस्तींनी अर्ध्या क्षणामध्ये त्याचं भस्म केलं. ब्राह्मणांचा छळघाती राक्षसांना अगस्तींनी जाळलं. त्यांचा आश्रम आपण अवश्य पाहावा असे सुतीक्ष्ण म्हणाले. अगस्ती आश्रमाकडे जाताना वाटेमध्ये अत्यंत गहन वन आहे. अगस्तींचे कनिष्ठ बंधू महामती यांचा आश्रम वाटेमध्ये आहे. तो आश्रम वने आणि उपवनाने अत्यंत सुशोभित आहे. रात्री तिथं विश्रांती घेऊन सकाळी अगस्ती आश्रमाकडे जावे आणि महामती जो मार्ग सांगेल त्या मार्गाने जावे. सुतीक्ष्णांना नमन करून तिघेजण महामती ऋषींच्याकडे आले. त्यांनी अत्यंत प्रीतीने आणि आनंदाने स्वागत करून पूजन केलं. पुढील अध्यायामध्ये अगस्तींना श्रीरामदर्शन होऊन त्रिशिरा आणि खरदूषणाचा वध करण्यासाठी अस्त्रविद्या देतील. या ठिकाणी अरण्यकांडातला श्रीराम पंचाप्सरा मंद कर्ण उद्धारण नावाचा 4था अध्याय समाप्त झाला. 5वा अध्याय. श्रीराम महामतींना विचारतात, आपले ज्येष्ठ बंधू अगस्तींच्या दर्शनासाठी जायचं आहे. त्यांचा मार्ग विचारण्यासाठी
मी आपणाकडे आलो आहे. हे महामती, विलंब न करता आत्ताच निघावे म्हणून आज्ञा देतात. मार्गक्रमण करत असताना आपण चुकणार नाही. आपणाला चालताना आपले चित्त सुखावेल, कोणताही त्रास होणार नाही असा मार्ग सांगतो. अगस्त्य आश्रम अतिशय पावन असून त्यांनी शिवादी देवींची भुवने निर्माण केलेली आहेत. देवांचं तिथं भूमीला पाय न लागता देवांना बसवून नित्य श्रीरामकथा श्रवण करतात. अगस्त्य अत्यंत रसाळ वक्ता असून त्यांची कोणती कोणती देवस्थाने निर्माण केली आहेत ते सांगतो. नित्य निर्विघ्न सुचिन्ह अशा मार्गावर ब्रह्मस्थान, शिवस्थान, शिवभक्ती, इंद्र, चंद्र, कुबेरस्थान, अग्निस्थान, भृगुस्थान, यमस्थान, धर्मस्थान असून तिथं श्रवणार्थी नित्य सावध असतात. वायूचं चंचलपण सोडून रामायण कथा अति तल्लीनतेनं ऐकत असतात. शिवसूत कार्तिक स्वामींचीही तिथं नित्य वस्ती असून ते आनंदाने ऋषींना परमार्थ शंका विचारत असतात. अगस्ती शैलखंड, काशीखंड, केदारखंड आणि भविष्यवाणीयुक्त रामायण अतिशय गोड भाषेमध्ये सर्वांना सुख वाटेल अशा रम्यपणे सांगत असतात. हा अगस्त्य आश्रम देव, दानव, द्विजांनाही अतिपावन असून आपण आता सुचिन्ह मार्ग लक्षून शीघ्र गमन करावे. महामतीचं वचन ऐकून श्रीराम अगस्त्य आश्रमाकडे महापतींना वंदन करून आनंदाने जायला निघतात. अगस्तीने अतिशय समर्थ ज्ञानाने श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासहित येत आहेत हे आपल्या अंतर्ज्ञानानं जाणून अतिशय आनंदाने शिष्यांना सांगितलं आणि त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या तोरणी उभं करा. परब्रह्म मूर्तिमंत आत्ता येणार आहेत. आज माझे भाग्य फळाला आले. श्रीराम रामराज्याची गुढी उभारेल. देवांना बंदिवासातून सोडवण्यासाठी, राक्षसांचा नाश करण्यासाठी, धर्माचं संरक्षण करण्यासाठी, दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी श्रीरामांचा परिपूर्ण अवतार आहे. ज्याचे वेदशास्त्रालाही आकलन झालं नाही तो कृपाळू श्रीराम आज माझ्या आश्रमामध्ये अतिशय भाग्यानं येत आहे. अगस्त्य ऋषींनी अनेक ऋषींना निमंत्रणं दिली. ऋषी आपल्या शिष्य समुदायासहित श्रीरामांना अत्यंत प्रेमाने सामोरा गेले. अगस्त्य ऋषी येत आहेत असं पाहून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, तपस्तेजो राशी अगस्त्य आपल्याला सामोरे येत आहेत. समुद्र ज्याने एका आचमनामध्ये शोषून घेतला तो कृपाळू होऊन आपल्याला भेटायला आला आहे. श्रीरामांनी अगस्तींना लोटांगण घातलं. ऋषींनी रामांना आलिंगन दिलं. लक्ष्मण आणि सीतेनेही नमस्कार केला. तिघेही कर जोडून उभे राहिले. अगस्तींनी अत्यंत आनंदाने वाजत गाजत आश्रमी आणले. सर्व ऋषींनी जय जयकार केला. अगस्ती स्वतः ज्ञानी असून श्री रघुनंदन ब्रह्ममूर्तीची मधुपर्क विधानाने पूजा केली आणि श्रीराम म्हणाले, मी अगदी आपल्यापेक्षा लहान असून सेवक आहे आणि एवढी अलौकिक पूजा आपण करत आहात त्या योग्यतेचा मी नाही. तेव्हा अगस्त्य अत्यंत उल्हासाने म्हणाले, श्री राघवा, तुझा निजमहिमा वेदशास्त्रालाही अगम्य आहे. तू केवळ ब्रह्ममूर्ती असून त्रिजगतामध्ये पूजनीय आहेस. की कधीही नाश न पावणारं परब्रह्म असून भक्तांच्यासाठी सगुण साकार होतोस. आज माझे खूप मोठं भाग्य आहे. त्रिजगताच्या या रामराजामुळेच या पृथ्वीवरती प्राणी आहेत. त्यांच्यामुळेच सूर्यचंद्राला गती प्राप्त झाली आहे. सागरही तुझी आज्ञा ओलांडू शकत नाही. इंद्रादिक तुझे किंकर असून तुझ्यामुळेच शेष भूभार वाहतो आणि काळालाही तुझी आज्ञा शिरसावंद्य आहे. तू सर्वांना पूज्य असून भूतांचा भूतात्मा आहेस. अनेक उत्तमोत्तम अवतारांमध्ये या अवतारात तू आत्माराम आहेस. तू धर्मव्रत चालवणारा आहेस. पितृआज्ञा पाळणारा, दुष्टांचं निर्दालन करणारा, माता पिता गुरुंना देवता मानणारा आणि चारी वेद तुला शरण आलेले आहेत. शिव आणि ब्रह्मालाही तू पूजनीय आहेस. तुझं वर्णन करताना वेदांनाही मौन पडलं. तू आज माझ्या आश्रमामध्ये आलास. मी धन्य धन्य झालो. तू आत्माराम माझा प्रिय अतिथी असून मी आज पूजा करेन याचा अंगीकार करावा. गृहस्थाश्रमी माणसानं अतिथीला कधीही बिनमुख पाठवू नये. असं केल्यानं
कोटी कोटी पापांचा तो धनी होतो. अतिथींची पूजा केल्यानं पुण्यसंचय होतो. तू तर माझा आत्मा आहेस, माझ्या पूजेचा अंगीकार कर, असं म्हणून अमृताप्रमाणे फळं, सुवासिक फुलं आणि मधुपर्क विधिपूर्वक पूजा अत्यंत सुखासमाधानानं केली. या चराचराच्या परमात्म्याची वेदोक्त मंत्रांनी सर्व ऋषींनी पूजा करून जय जयकार केला. याचा पुढचा भाग उद्या बघूया. जय श्रीराम.